सो गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू माय टुडेज व्लॉग अँड वॉच. गाइज, आज झालेला आहे एक चमत्कार. का? बिकॉज दी सिद्धी आहिरे आज उठलेली आहे लवकर मीन्स 7 वाजता. ते पण म्हणजे जे मी खूप दिवसा महिन्यांपासून विचार करत होती जेव्हापासून मी इथे आली आहे. मीन्स इथे इन द सेन्स गाडीचा आवाज हा इथे इन द सेन्स जेव्हापासून मी घरी राहायला आली आहे त्यापासून मी विचार करत होती का मी एक्सरसाइज स्टार्ट करेल, रोज मॉर्निंग वॉकला जाईल. बट ते आपल्याला जमत नव्हतं कारण की आपण उठायचंच खूप लेट. त्यामध्ये इव्हेंट असायचे, मग इव्हेंटमध्ये लवकर उठायला लागायचं म्हणून आराम नाही व्हायचा. मग घरी येऊन आपण आरामच करायचो. बट आता फायनली सीझन संपला आहे ऑलमोस्ट. सो आता मी जास्त करून घरीच असेल. सो मी आज फायनली सुरू केलेलं आहे जे मी खूप दिवसापासून विचार करत होते. आणि आपण डायरेक्टच अशा हार्ड एक्सरसाइजेसवर नाही जाणार. आज फर्स्ट डे आहे तर आज थोडं वॉकिंग स्ट्रेचिंग, उद्या वॉकिंग स्ट्रेचिंग, असं हळूहळू करत आपण हर एक एक्सरसाइज जी आपल्याला करायची ती आपण करत जाणार. सो गाईज, मी तर सुरू केलेलं आहे, तर तुम्ही कधी करणार सुरू? मी सुरू केलं तर तुम्ही ते सुरू करू शकता तुमच्या हेल्थसाठी. आणि माझं बेली फॅट थोडं वाढलं आहे, थोडं वेट गेन झालं आहे. सो मला कमी करायचं आहे. सो लेट्स सी की थोड्या मंथ्समध्ये काही फरक पडतो का नाही, विदिन 1 month or 2 months. सो लेट्स सी. ब्रेकफास्ट टाइम गाइज, ब्रेकफास्ट टाइम. सो लेट्स डू आवर हेल्दी ब्रेकफास्ट. अँड सी माय मदर. आता झाली आहे दुपार आणि झाली माझे काम करायची वेळ. आणि आय एम अ बर्तन पॅडी, म्हणजे मीच माझ्या घरात भांडे घासते. मला पण ट्रॉमा आहे, माझ्या बहिणीला पण ट्रॉमा आहे, पण मीच घरात भांडे घासते. आणि आज मम्मी पण बाहेर, आज आपलं सगळं काम करावंच लागलं आहे. सो फटाफट आपण हे भांडे घासून घेऊ. सी किती भांडे दिले आहेत. सो खूप सारे. ऐगो, हे काय झाले, ट्रायपॉड सेट होईना इथं. काय प्रॉब्लेम, सो प्रॉब्लेम आहे इथं. तो आपण घासून घेऊया आपले फटाफट भांडे. आणि तुम्ही विचार करत असाल की मी हे असं का ड्रेसिंग केले, बिकॉज गाईज कपडे खराब नाही व्हायला, माझे कपडे खराब नाही झाले पाहिजे म्हणून मी मम्मी त्याच्यावरती गाऊन घातला. सो फटाफट झटपट आपण घासू भांडे 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 भांडे. सो गाईज, मी बनवला आहे फ्राईड राईस. तो काही असा दिसतोय बघा. सो व्हॉट्सअप गाईज. तर मी आता सांगोळ वगैरे केली आणि बसली आहे गाईज. 12 आणि आता 2 वाजले आणि मी 12 ते 2 कंटिन्यू काम करत होते. भांडे घासले, जेवण बनवलं, पाणी भरलं. किती मेहनत करते ना मी. कधीच करते. आता म्हणजे रोज करावं लागणार बिकॉज मी आता घरी आहे. आणि आता मी जॉब शोधणार आहे. तो लेट्स सी मी जॉब करते का फ्रीलान्सिंग कंटिन्यू करते का पुढे काय करते मलाच माहीत नाही. तरी सध्या आय एम जॉबलेस. मला हे बोलताना काहीच वाटत नाही बिकॉज मी कॉन्टेंट शूट करते दिवसभर, तर मला असं वाटतं की मी खूप बिझी राहते. बट नाही, आय एम जॉबलेस. तर मी विचार करते का मी जॉब कुठे करू, पुण्यामध्ये शोधू, मुंबईमध्ये शोधू का फ्रीलान्सिंग कंटिन्यू करू. मला कोणता पाथ भेटत नाही आहे. तरी मी टेन्शनमध्ये आहे. असं वाटत असेल माझ्याकडे बघून का मी टेन्शनमध्ये आहे, बट मी आहे टेन्शनमध्ये गाईज. आता वाजले आहेत 7:05 आणि मी आता जस्ट उठली आहे. मला नाही माहीत मला काय प्रॉब्लेम झाला आहे किंवा मला काय झालं आहे. मी 3:30ला समथिंग झोपली. मला वाटलं मी 1-1.5 तासामध्ये उठेल, म्हणजे 5 वाजता समथिंग. पण लिटरली मी 7 वाजता उठली आहे. आणि मी अजून पण झोपले असे जर मी टाईम नसता बघितला, कारण की माझा 7 वाजता अलार्म असतो रील पोस्टिंगचा. तो अलार्म वाजला. मी बोलली एवढा लेट झाला सिरियसली. म्हणजे मला समजतच नाही की मला काय होते, मला एवढी झोपायची इच्छा का होते का, मग मी झोपते का, मला आय डोंट नो व्हॉट्स गोईंग ऑन विथ मी. का माझ्या मनात अशा खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत, त्यामुळे माझं माइंड मला बोलते की झोंबूनच राहा करून. सो लेट्स गिव इट अ ट्राय. खत्म. तेरी बातें ना समझ सी फिर भी जायस लग रही है, तू परेशान कर रही है, फिर भी मासूम लग रही है, तेरे लिए मंदिर जाऊं, तेरे नाम का दिया जलाऊं, तू हंसता. हाय बाबू. हाय. तुझा शूट कसा गेला मूवीचा? चांगला गेला. बोल. उद्या नाईट शूट आहे. उद्या चाललो मी नाईट शूटला. मोठा आणि असंच बघत रात्र झाली आहे आणि परत मला झोपेचे नशे झाले आहेत. सो गुड नाईट.